मंडळी, कसा सर तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी लिहून घरगुती रेसिपी आहे, खूप जबरदस्त छान लागस आणि टेस्टला तर एक नंबर लागस. तर ती घरगुती रेसिपी म्हणजेच ना श्रीखंड रेसिपी लिहून तुमच्यासाठी खूप जास्त सोपी रेसिपी. त्यांसाठी ना दही लेवानी, दही ना कापडमा टाका ना, कापडमा टाकीशीन ना तेले ना मस्त पाणी लेवा ना, पुरं पाणी काढीशीन वय जिथलं काढता तिथलं काढा ना, ते जिथलं काढता तेवढं काढा ना. त्यांना उजाड वस्तू ठेवा, ते पाणी निघी जाईल 1-1.5 तास. आता मी हा 1-1.5 तास असंच ठेवणार आहे. त्यानंतर पाणी चांगलं मस्त निघी जास. त्यानंतर ना मिक्सरनं भांडामा साखर टाकानी, इलायची टाकानी आणि त्याला पूर्णपणे पावडर बनावा ना. त्यांना जाडी मोठी साखर नको करायला पाहिजे नाही ते वय ना. त्यानंतर यांना दही पूर्ण पाणी काढीशीन ठेदेस 1-1.5 तास मग जास्त पाणी काढीशीन तर गोळा लेवा ना. आणि त्यांना ना जी गायने असणार त्यांना त्याला गाई लेवा ना, जेणेकरून ना जे श्रीखंड आहे ते मऊशी रेस मस्तपैकी. ते गाईशीन वही घे. त्यानंतर आपण आता पुरं काढी लिहूत. त्यानंतर तुमच्याकडे जर केसर असेल ना तर थोडं गरम पाणी लेवा ना, 2 चम्मच त्यांना केसर भिजत घाला ना, तेनमा टाका ना, मिक्स करा ना. मनाकडे केसर काही नाही होतं बाबा, ते पैसावाले लोकेच नसे, आपल्याकडे नाही रास. त्यानंतर जी साखर पिशी होती ना आपण ती टाकी आणि मन छान असं मी हातावर फेटेली ना, ते फेटीची वय ना मस्त मऊशीर श्रीखंड तयार होईना. त्यांना ड्रायफ्रुट्स टाका ना, म्हणजे काजू बदाम पिस्ता वगैरे जे राहीन ते. आपण गरीब लोक आहे जिथलं सापडणं ते टाकी द्यावा ना. आणि ते मिक्स करले ना मी नाही वय की रेसिपी काय लागास. बोलता बोलता तुमच्याशी बोलता बोलता तयार होई रेसिपी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. पण बनवशात ना तर 1 किलो 1.5 किलो अशीच बनाडा, कारण खूप छान लागस ना. तर ते घरवाला असल्या अपुरी पडस. मी थोडंसंच बनावं होतं तर आमना घरमा कोणलेच पूर्ण नाही. मी 1-1.5 किलो तुम्ही पण बनावा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.